पनवेलमध्ये मंत्री पंकजा मुंडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। भाजप आणि महायुतीतर्फे उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वामध्ये रोड शोचं आयोजन कळंबोलीमध्ये करण्यात आलं होतं। यावेळी या प्रचार रॅलीमध्ये भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप नेते प्रीतम म्हात्रेंनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला। मला वाटतं कळंबोलीतील सगळ्या महिला आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि आदरणीय पंकजाताईंना ते सांगू इच्छितात की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत। आणि याचंच हे उदाहरण सांगेन की आता येणाऱ्या 15 तारखेला कमळाच्या पुढचं बटन दाबून तर विजयी होणारच आहेत उमेदवार कळंबोलीतले, परंतु 16 तारखेचा जणू काही हा विजयी जल्लोत्सव हा साजरा होतोय असं आज कळंबोलीमध्ये चित्र दिसतं। तर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। झोपडपट्टी भागात विकास झाला नसल्याचा आरोप करत शिवसेनेने भाजपला डिवचलाय, तर चिन्हावरून होत असलेल्या वादावरून हल्लाबोल करण्यात आलाय। धनुष्यबाण ही कोणाची मक्तेदारी नाही असं म्हणत राजेश पाटलांनी शिवसेनेवर पलटवार केला, तर भाजपने विकास केल्याचं राजेश पाटील म्हणालेत। विकासाच्या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल आहे। शाळागृह तर माजी महापौर सुधाकर सोनवणे जे आहेत, जा तर त्यांच्या झोपडपट्टी भागात फिरा, किती सुंदर शाळागृह आहे, ज्याचं आज त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं। अशा पद्धती शाळागृह झोपडपट्टी भागात आहे, म्हणून झोपडपट्टी भागाचा विकास हा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। आमचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवलेलं आहे। यानंतर आपण पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्तिक जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्र पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये 10 जानेवारीला राष्ट्रवादीचा जाहीरनामा हा प्रसिद्ध केला जाईल। खासदार सुप्रिया सुळेंनी नवी मुंबईमध्ये रोड शो केला। बेलापूर ते वाशी दरम्यान उपनगरामध्ये रोड शो पार पडला। या रोड शो दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंनी शक्ती प्रदर्शन केलंय। ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील अष्टविनायक शाखेला भेट दिली। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित होते। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील चंदनवाडी शाखेला भेट दिली। यावेळी शाळेच्या नोंदवहीत सही करून त्यांनी शाखेला भेट दिली। ठाण्यामध्ये राज ठाकरेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत गुलाल आपलाच म्हणत विजयाचा विश्वास व्यक्त केला। मनसे नेते अमित ठाकरे यांनी मालाडमध्ये मनसेच्या उमेदवारांचा प्रचार केलाय। प्रचारादरम्यान नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं। या प्रचारात अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे दोघेही सहभागी झालेले। मुंबईच्या अंधेरीमधल्या शाखेला उद्धव ठाकरेंनी भेट दिली। अंधेरी जोगेश्वरी मतदारसंघ जोडणाऱ्या या शाखेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 72च्या उमेदवार मनीषा पांचाळ यांच्या शुभेच्छा घेऊन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं। मुंबईमध्ये जन्माला येऊन म्हातारे व्हायला आले तरी अजून मुंबईचा विकास करू शकले नाहीत असा जोरदार टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। नागपुरात तर्री पोहे विथ देवा भाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते। महापौर आणि नगरसेवक पद फार डिमांडिंग आहे। छोट्या छोट्या कामासाठी लोक महापौर नगरसेवकाला शिव्या घालतात। मी या दोन्ही पदावर राहिलेलो आहे। मागच्या जन्मात पाप केलेला नगरसेवक बनतो आणि महापाप केलेला महापौर बनतो असं मिश्किल वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। मुंबई महापालिकेच्या रणांगणात टीकेचे बाण सोडले जात आहेत। मुंबईत जन्माला येऊन म्हातारे व्हायला आले तरी अजून मुंबईचा विकास करू शकले नाही असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। नागपुरात तरी पोहे विथ देवा भाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते। सकाळी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला। देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री मुंबई बाहेरचे असल्यानं मुंबईतल्या समस्या आहेत तरी काय अशी त्यांना माहीत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केलेली होती या संयुक्त मुलाखतीमध्ये आणि यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीस नागपूरचे
अजून बाकीचे सगळे बाहेरचे. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी. आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली. आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याची टीका पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली. ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत झाली. संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी बोलताना राज आणि उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मात्र विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली. त्यांच्या या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं, की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. असत्य असत्य असत्य. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा विषयच नाही. आणि विषय असेल तर ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे. आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो शुभा राऊळ ते संतोष धुरी असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेल काल, यांना सोडून चालले. त्यांच्या बरोबरची लोक यांच्या या मतांवर आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत. मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही. या महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं? कोणी तोडू शकत नाही, त्यांनाही माहिती आहे. पण विकासावर बोलता येत नाही, सांगण्यासारखं 25 वर्षात काही नाही, म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत. आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा, म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही, फुकटचे सल्लेही देऊ नयेत, तरी सल्ला देतो, आपला स्क्रिप्ट रायटर बदला. महाराष्ट्रातल्या ना मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे.